पुण्यामध्ये सातत्यानं दहशतवादी कारवायांशी संबंधित लोकांना एटीएस, NIA किंवा पुणे पोलीस अटक करते। एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा हा एटीएसनं केलाय। 33 वर्षाच्या जुबेर हुंगारपूरकर याला अटक केली एटीएसनं आणि याच्या अटकेतनं बरीचशी माहिती ही पुढे आली आहे, जी खूपच धक्कादायक आहे। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे लोक यापूर्वी अडकलेले होते आणि पोलिसांनी त्यांना अटकही केली होती। पण बराच काळ लोटल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की आता दहशतवादी संघटनांशी संबंधित लोक महाराष्ट्रात नसतील, खास करून पुणे, मुंबई, मुंब्रा आणि या भागामध्ये। पण पुन्हा एकदा या संघटनांनी आणि खास करून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांनी डोकं वर काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। दिल्लीमध्ये सुद्धा अटक झाली होती आणि पुण्यात सुद्धा अटक झाली होती। महिनाभर सातत्यानं हे सगळं सत्र सुरू असताना एक जी अटक या जुबेरची झाली आहे, जो 33 वर्षाचा बीटेक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, जो मुळात सोलापूरचा आहे आणि पुण्यात तो कोंढवा इथे राहतो आणि कल्याणी नगरमध्ये तो नोकरी करतो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून। इतक्या इलिट क्लासमध्ये आणि वेगवेगळ्या उच्चभ्रू लोकांमध्ये उडबस करणारे हे लोक सुद्धा अल कायदा या आंतरराष्ट्रीय आणि ओसामा बिन लादेन याच्या संघटनेशी संबंधित निघावा याचं आश्चर्य हे एटीएसला सुद्धा वाटलं आणि आपल्याला सुद्धा। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। काही माहिती आणि त्यातून जे खुलासे वारंवार होत आहेत ते अत्यंत धक्कादायक आहे, चक्रावणारे आहेत। आता हा 33 वर्षाचा जुबेर हुंगारेकर हा कोंढवामध्ये राहत होता। या कोंढवामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, पण अल कायदाचा नवा अड्डा पुण्यामध्ये तयार होतो का हा प्रश्न आता एटीएसला पडला। एटीएसने ही जरी अटक केली तरी मुळात या प्रकरणाचे धागेदोरे आपण जर पाहिले तर 2023 ची NIA ची केस होती। या केसमध्ये पुणे, मुंबई आणि गुजरातमधल्या काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट केले जाणार होते आणि त्याची तयारी सुरू होती। आणि या संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती अशी मिळाली होती की ड्रोन बॉम्ब प्रशिक्षण दिलं गेलं, म्हणजे ड्रोनने बॉम्ब टाकणे किंवा ड्रोन बॉम्बचा वापर करत शहरामध्ये विध्वंसक कारवाया करणे अशा प्रकारचं उद्दिष्ट घेऊन हे लोक काम करत होते। याचं प्रशिक्षण मुळात कोल्हापूर आणि साताराच्या जंगलात दिलं गेलं आणि आता अलीकडे पुण्यामध्ये जेव्हा काही अटका झाल्या त्यातून असं स्पष्ट होत होतं की पुण्यानंतर सातारा रोडवर कुठे काही जंगलाचा आसरा घेऊन सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं। आता या सगळ्या नेटवर्क सोबत सुद्धा जुबेरचे संबंध असल्याचं पुढे आलं। अर्थात एटीएस सोबत NIA सुद्धा काम करणार आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं या सगळ्या कारवायांवरती NIAचं लक्ष होतं। आता महिनाभरापासून काही सर्च ऑपरेशन, काही रेड पुणे पोलिसांनी पुण्यातच टाकल्या होत्या, कोंढवा काही भागामध्ये। आणि केवळ कोंढवा ही एकमात्र कुख्यात जागा नव्हती, जी पूर्वी सुद्धा आपण लक्षात आलं असेल आपल्याला की पूर्वीच्या कारवाया, पूर्वीचे दहशतवादी संघटनांचा प्रभाव असलेले लोक सुद्धा कोंढवामध्ये राहत होते आणि मोठ्या प्रमाणात तिथे सगळ्या हालचाली एटीएसनी आणि तपास यंत्रणांनी टिपल्या होत्या। पण नंतर भोसरीकडे सुद्धा आपल्याला कनेक्शन दिसलं की या भागामध्ये सुद्धा उच्चभ्रू भागामध्ये काही लोक राहतात, जेणेकरून कुठलीही शंका येऊ नये। आणि यात सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा बीटेकचं शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित जुबेर, जो सोलापूरचा आहे मुळात, जो रॅडिकलाइज झालाय आणि लोकांना सुद्धा तो तशा पद्धतीचं प्रशिक्षण देतो। फोटो एटीएसनी जप्त केल्यानंतर हे लक्षात आलं की त्याच्या हातामध्ये चक्क AK-47 ही बंदूक आहे आणि तो हाताळताना, तो चालवतानाचा फोटो आहे। दुसरीकडे बॉम्ब बनवताना किंवा प्रशिक्षण देतानाचे पण काही फोटो आहेत। अर्थात
अशा पद्धतीचे फोटो ते काढत नाही. पण ही सुद्धा चक्रावणारी माहिती आहे की अशा पद्धतीचे 2 फोटो हे एटीएसला मिळालेले आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की तो AK-47चं त्यानं प्रशिक्षण घेतलं असावं. जो बीटेक आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, आपल्या ज्ञानाचा वापर करून त्यानं विध्वंसक बॉम्ब सुद्धा बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. आणि आधी सगळ्या या मुलांना हेरणं, त्यांना रॅडिकलाइज करणं, त्यांना जिहाद शिकवणं आणि धर्माच्या नावावर, जिहादच्या नावावर भारतविरोधी कारवाया तुम्ही कशा करू शकता आणि भारताला कसा धडा शिकवू शकता, अशा प्रकारचं त्यांचं सगळं हे प्रशिक्षण आधी केलं गेल्याचं स्पष्ट होतं. ते चेन्नईला एका सोशल फंक्शनमध्ये सुद्धा जाणार होते, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि या झुबेरवर महिन्याभरापासून लक्ष होतं. मुळात आधीच्या ज्या काही अटका झाल्या त्यामध्ये 19 लॅपटॉप, 40 मोबाईल जप्त केले पोलिसांनी, यंत्रणांनी, आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचा अनालिसिस करत असताना खूप साऱ्या गोष्टी रिव्हील झाल्या. म्हणजे मानवी अस्तित्व, ज्याला आपण म्हणतो फिजिकल प्रेझेन्सपेक्षा त्यांचा भारतामध्ये डिजिटल प्रेझेन्स हा खूप आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातून येत्या काही काळामध्ये आणखी काही अटका होऊ शकतात. काही लोकांना वर पोलीस शिकंजा कसू शकते, फास आवळू शकते त्यांच्या भोवती. कारण एखाद्याला जर अटक करायची झाली तर पुरेसे पुरावे हे पोलिसांकडे आधी हवे असायला पाहिजे. म्हणून सातत्यानं महिनाभर ही पाळत ठेवली जाते. आणि या डिजिटल प्रेझेन्समधनं मिळालेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं जी माहिती मिळते त्यातून बरेचसे धागेदोरे हे एटीएसला मिळत आहेत आणि त्यातून ते पुढचा तपास आणि त्याची दिशा ठरवत आहेत. त्यामुळे या डिजिटल प्रेझेन्स हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण देणं, मुलांना, मुस्लिम युवकांना रॅडिकलाइज करणं, भारताच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचा वापर करत, सहभाग करत, त्यात त्यांचं इन्व्हॉल्वमेंट वाढवत हे वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पुढे आली. म्हणजे हा झुबेर सुद्धा वेगवेगळ्या शहरामध्ये टेरर स्ट्राईक करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याची तयारी सगळी सुरू होती. अत्यंत गुप्तपणे या हालचालीवरती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं आणि म्हणून त्यांना हे यश मिळालेलं आहे. आता आपण आणखी 2 गोष्टी पाहूया की दिल्लीमध्ये केवळ 19 वर्षाचा आणि भोपाळमधनं 20 वर्षाचा एक युवक म्हणजे अदनान खान आणि अबू मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या ते तयारीत आहे आणि त्याच्यासाठीची पूर्वतयारी त्यांची मोठ्या प्रमाणात सुरू आहे, वेगानं सुरू आहे. आणि मग त्यातून आणखी पुढे काही माहिती मिळाली की पुण्यात एक मोठं नेटवर्क काम करतं. आत्ता महाराष्ट्रामध्ये तुम्ही आधी सिमी पाहिलं, नंतर मग इंडियन मुजाहिदीन, पण हे सगळे नेटवर्क पोलिसांनी बस्ट केले होते, उद्ध्वस्त केले होते. नंतर आत्ताच्या याच महिन्याभरामध्ये जी काही माहिती पुढे आली होती आम्हाला सूत्रांकडून की अल सुबा नावाची एक वेगळी संघटना तयार करण्यात आली. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी वापरत, वेगवेगळ्या संघटना तयार करत, त्यात वेगवेगळ्या मुस्लिम युवकांना रॅडिकलाइज करून त्यांना प्रशिक्षण देणं, सहभागी करून घेणं, हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू होतं. पण हे सुरू असताना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याऐवजी डिजिटल पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत हे प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून कोणाला काही याची माहिती मिळू नये. पण तरी सुद्धा सायबर विभागाला याची भनक होती, पुरेशी कल्पना होती आणि म्हणून त्यांनी या सगळ्या लोकांवरती यांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. या झुबेरकडे आणखी काही कागदपत्र मिळाली. ओसामा बिन लादेनचा तो समर्थक होता. याशिवाय त्याच्या भाषणाचं उर्दू भाषांतर त्याच्याकडे सापडलेलं आहे. आणि आणखी काही गोष्टी पोलिसांनी, एटीएसच्या लोकांनी जप्त केल्या. यावरून एक लक्षात येतं की 2023च्या केसमध्ये NIA सिरियामधून हँडलिंग करत असलेले, म्हणजे इथले जे काही लोक आहेत संशयित म्हणा, ज्यांना त्यांनी पकडलं, त्यांचे हँडलर मुळात सिरियामधले होते आणि सिरियामध्ये आतंकवादी, दहशतवादी सगळ्या घटना आणि तिथे संघटना कशा काम करतात आपल्याला माहिती, हा एक मुद्दा आहे. दुसरीकडे हा जो झुबेर हा अल कायदाशी संबंधित आहे. म्हणजे एकीकडे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जी अमेरिकेकडून, भारताकडून बॅन केलेली आहे, प्रतिबंधित केलेली आहे वेगवेगळ्या देशामध्ये, इसिस, अल कायदा या मोठ्या नेटवर्कशी संबंधित लोक महाराष्ट्रात सातत्यानं मिळत आहेत, खास करून पुण्यामध्ये मिळत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे.
या पुणव्यामध्ये पुण्यामध्ये अल कायदाचा नवा अड्डा तयार होतोय का अशी शंका या निमित्तानं येते. या संदर्भात आणखी काही माहिती मिळत राहील, कारण जे कागदपत्र, लॅपटॉप, मोबाईल जे जप्त केले झुबेरकडनं, त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस केल्यानंतर आणखी काही माहिती ही मिळत राहील. काही एटीएस देतील, काही आम्हाला सूत्रांकडून मिळवावी लागेल. पण हे अत्यंत धक्कादायक आहे. लोकांनी अशा संशयित लोकांच्या नजरा टिपल्या पाहिजे, त्यांच्या हालचालीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वेळीच पोलिसांना याची माहिती दिली पाहिजे. त्यांना खूप मदत तुमच्याकडून होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. काहीही माहिती मिळाली तर ती ताबडतोब पोलीस यंत्रणांना, एटीएसला पुरवली पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा सतर्क होतील आणि पुढे आपल्या तपासाची दिशा ठरू शकतील. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही आमचे फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.